वंदे मातरम मित्रांनो, आज 6 जून आहे. आज पाहुणचा बड्डे. तर आज वाढदिवसानिमित्त एक छोट्याशा राईडला निघालेले आहे आणि एक असा रस्ता एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करणार आहे आम्ही. मला माहीत नाही तो रस्ता आहे का नाही, पण मला शंका आहे. म्हणजे तो रस्ता आहे भंडारदऱ्यावरून माळशेज घाटाला थेट जोडणारा असा रस्ता आहे. तर मी तो रस्ता शोधण्याचा प्रयत्न करणार आहे आज. जर तो रस्ता नसलाच तसा काही तर मग दुसरी एक चांगली गोष्ट तुम्हाला दाखवेल. मला ती हिला सांगायची नाही आता, म्हणून मी सांगतो आहे तुम्हाला, नाही सांगत आहे तुम्हाला. तर आता आम्ही निघालो आहे भंडारदऱ्याकडे. हा आहे भगूर गोटीकडे जाणारा रस्ता आणि ही आहे आमची दारणा नदी. तुम्ही बघू शकता किती स्वच्छ नितळ पाणी आहे नदीचं. काही बांधव इथं मासे पकडताय. हे बघा, इथं मासे पकडण्याचा प्रयत्न करताय. लहान लेकरं मस्त पाण्यात खेळताय. परंतु जे नेहमी मला तुम्हाला दाखवायचं असतं तर हे आहे. हे बघा, आपण केलेला कचरा बघा. हा आपण केलेला कचरा आहे बरं का. याच्यामध्ये कोणतं तरी, हे बघा, ते गणपतीची भगवी मूर्ती दिसते का तुम्हाला? आहे. अजून काही फोटो दिसत आहे देवाचे, या लाल कपड्याच्या बाजूला दिसत आहे. तर नका हो करू, आपल्या जलस्रोतांना खराब नका करू, प्रदूषित नका करू, त्यांना स्वच्छ निर्मळ वाहू द्या. इकडं जे पण दिसतंय तुम्हाला फक्त कचराच दिसतोय. काय माहिती तुम्हाला कोणतं पुण्य मिळतं याच्यामध्ये, नदीमध्ये कचरा करून. मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो, जर देव नावाची गोष्ट असेल. हे बघा, इथं हा जो पोरगा खेळतो तिथं किती फोटो पडलेले आहे बघा. तर देव नावाची गोष्ट असेल तर तुम्हाला 100 नाही 200% श्रापच भेटत असतील, जर तुम्ही ही नदी खराब करत असाल तर. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहे भंडारदऱ्याला. हे भंडारदऱ्याचं धरण आहे समोर आणि ही ती भंडारदऱ्याची नदी आहे. तुम्ही बघू शकता किती नितळ सुंदर स्वच्छ पाणी आहे. आणि आता तर पाऊस पडायचा आहे तरी किती विलोभनीय वाटतं आहे. आणि पाणी किती स्वच्छ आहे. खालचं तळ पण दिसतं आहे आणि त्या तळाला पडलेला आपण केलेला कचराही थोडा दिसतो आहे. हे झाड बघा, या झाडाला किती वटवागळं लागलेलं आहे बघा. किती वटवागळे या झाडाला. सगळं काळं जे दिसतंय ते सगळे वटवागळे. हां, ते सगळे जे वटवागळे. किती सुंदर. मी रंधा फॉलच्या इथं आलेलो आहे. हा समोर जो रस्ता जातो आहे हा रंधा फॉलला जातो आहे. परंतु आज आम्हाला रंधा फॉलला नाही जायचं आहे. तर हा रस्ता जो जातो आहे तो संगमनेरकडे जातो आहे. अकोले, राजूर, संगमनेर अशा. तर आता थोडंसं इथं कोल्ड्रिंक ब्रेकसाठी थांबलेलो आहे आणि आता आम्ही पुढे जाऊ. रंधा फॉलला जाणार नाही आहे. आम्ही रंधा फॉलवरून राजूरकडे चाललो आहे. समोर जे पर्वत दिसतंय ना तुम्हाला, हे सर्व तीर्थ टाकेजचा परिसर आहे. तिथं वरती पवनचक्क्या दिसत असतील तुम्हाला. इथं बरोबर खाली रंधा वॉटरफॉल आहे, या इथं खाली. आणि ही जी तुम्हाला ह्या इथं जी जरी दिसत असेल ती निळवंडे धरणाकडे जाणारी ती नदी. त्या नदीचं नाव मला आठवत नाही आहे, जी भंडारदऱ्यावरून होती. आणि जे समोर पीक दिसतंय तुम्हाला, हे जे समोर पीक दिसतंय हे कळसुबाई शिखर आहे. हे एकदम बिलकुल समोर जे दिसतंय ते आकाशात गेलेलं एकदम, ते कळसुबाई शिखर आहे. आणि एक तुम्हाला ह्या इथं एक व्ही दिसत असेल, या इथं एक व्ही दिसत असेल डोंगरांमध्ये, तो आहे कोकणकडा. आणि हा सगळा भंडारदरा, रतनगड वगैरे तो परिसर आहे. अतिशय विलोभनीय. आपल्या पावसाळ्यात आल्यावर तर आम्ही चाललो इकडे. मित्रांनो, आम्ही या रस्त्याने निघालो होतो. तर इथं हे परिवारावर हे शेंगा खोडताना दिसले. तर आमची पैंज लागली की मी म्हटलो शेंगा आहे, ही म्हणते शेंगा नाही आहे. तर इथं आल्यावर कळलं हो शेंगा आहे, भुईमुगाच्या शेंगा आहे. तर त्यांना घुंगऱ्या म्हणतात. घुंगऱ्या छोट्या असतात पण अतिशय चवदार असतात, टेस्टी असतात. द्या 1 किलो द्या मला. ही सानिका आहे बरं का मित्रांनो. सानिकाला मी यूट्यूबवर टाकणार आहे. नाही लागतील आहे
तर इथं देवा भाऊ सुकते ते जे बसले आणि ते देवा भाऊ सुकते त्यांच्या घरी आम्ही आलो. त्यांच्याकडं आम्ही शेंगा घेतल्या, घोंगऱ्या, आणि त्यांच्याकडंच आंबे केशरचे. तर आता ते आंबे पण घेऊन जाऊ. छकुलीला द्यायचं, हे त्यांचं घर आहे मागे. आणि ही सानिका आहे, ही जी दिसते ना ही सानिका आहे मागे. आंबा चोखून खाता का कापून? मोदीजी हे लेकरं आंबा चोखूनच खाता. मित्रांनो, राजूरला आलो होतो आणि राजूरला हे कंदी पेढे जे आहे ते भरपूर प्रसिद्ध आहे. इथून आम्ही छकुलीसाठी हा गरम गरम तयार होत असणारा कंदी पेढा घेतला आहे. म्हणजे आम्ही ते तयार झालेले कंदी पेढे नाही घेता, हा गरम गरम पेढा घेतला. आणि ह्या दुकानाचे मालक आहेत तांबोळी दादा, आणि यांचे नातेसंबंध आमच्या ओझर टाउनशिपमध्ये पण आहे. तर त्यांच्याशी पण देखील गप्पा झाल्या आणि पेढा तर अतिशय जबरदस्त आहे. माझा व्हिडिओ तर मित्रांनो, हा आहे राजूर नंतरचा घाट आहे. अतिशय वळणदार असं सगळीकडे वळण आहे. आणि हे बघा, माझा जो प्लॅन होता खरं तर इथून म्हाळशेज घाटला जाण्याचा प्लॅन होता. डोंगर दऱ्यातून पिंपळगाव जोगा नावाचं एक गाव आहे तिथे म्हाळशेज घाटच्या रोडवर, म्हणजे कल्याण अहमदनगर रोडवर पिंपळगाव जोगा नावाचं गाव होतं. तर मला वाटत होतं की राजूरवरून किंवा भंडारदऱ्यावरून असा एखादा रस्ता जात असेल जो पिंपळगाव जोगापर्यंत जात असेल, पण तसं काही मला भेटलं नाही. आणि तोच रेग्युलर रस्ता होता, म्हणजे भंडारदरा ते राजूर, मग ओतूर, आणि मग ओतूर नंतर परत ते म्हाळशेज घाट. तर तो तर रस्ता सगळ्यांनाच माहिती आहे, तो तर रेग्युलरच रस्ता आहे. त्यामुळं मी त्या प्लॅनला आता स्टिक नाही. आता मी दुसऱ्या प्लॅनकडं निघालेलो आहे आणि तो माझ्या बायकोला सरप्राईज आहे. त्यामुळं मी तुम्हाला पण अजून सांगणार नाही, कारण मी तुम्हाला सांगितलं तर ती मागे गपचूप ऐकून घेईल, लई शाणी ती. तर त्यामुळं थोड्या वेळी तुम्हाला आपण कळेल की मी नेमकं कुठं चाललो आहे. आणि मला गॅरंटी आहे तो स्पॉट तिला देखील आवडेल आणि तुम्हाला देखील आवडेल. तुम्ही पण कधीतरी निसर्गाचा हा चमत्कार बघायला जरूर जाल. उन्हाळा आहे तरी खालच्या शेत्या बघा किती जास्त हिरवेगार आहे. आणि पाण्याचं इथं काही कमाल आहे. इथं एक जवळच धरण आहे, निळवंडे धरण. ते कोणत्या नदीवर ते काही मला लक्षात नाही येऊ राहिलं. निळवंडे धरण एक महत्त्वाचं धरण आहे इथे. तर त्याच्यामुळे इथला सगळा परिसर एकदम हिरवागार आहे. आमचा आहे ना हायवे, हे बघा हा आहे इथं दिसतोय तुम्हाला, हा हायवे खरं तर आमचा. पण आहे ना इथं एक हा टेकूड दिसलं तर हायवे सोडून आम्ही थोडंसं इथं वरती आलो. जरा डेंजरसच होतं, पण जो नजारा आहे ना बॉस, क्या बात आहे, मजा आली. हा डायरेक्ट म्हणजे असं खाली बघाल ना तुम्ही, डायरेक्ट काय म्हणतात त्याला, डीप व्हॅली एकदम. काय म्हणता याला, हा दरी, हा डायरेक्ट दरी आहे. आणि खाली बघा किती सुंदर गाव आहे, अतिशय भारी स्पॉट आहे. संध्याकाळी सनसेटच्या वेळेस तर अजून मजा येणार याच्यामध्ये. पण नेहमीप्रमाणे त्या लोकांनी दारू बिरू पिऊन घाण केलेली आहे. पण जो स्पॉट आहे ना तो बॉस एक नंबर स्पॉट आहे. हा घाट आहे बघा, हा घाट आहे. इथून जाणं आम्ही अपेक्षित होतं, पण आम्ही ह्या टेकडीवर आलो. मित्रांनो, आता तुम्हाला अभ्यास दाखवतो. रस्ता डेंजरस आहे आणि रस्ता आहे खरं तर उतरताना जास्त कष्ट नाही आहे, फक्त गाडी कंट्रोल करायचं स्किल.
रस्ता दाखव, खालचा रस्ता दाखव. सुंदर वातावरण आहे इथे. हे डोंगर, अजून मस्त निळभर आकाश आहे, छोटासा रस्ता आणि चारी बाजूला हिरवाई. हा प्रदेश म्हणायला पाहिजे. या प्रदेशामध्ये ना खूप पाणी आहे, कारण सगळीकडे हिरवं हिरवंच दिसलं. एवढा भर उन्हाळा आहे तरी 2-4 दिवसात पाऊस पडेल. हा हो ना यार, एवढ्या लांब कसे कामाला. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत निसर्गाचा चमत्कार दाखवण्यासाठी तुम्हाला आलेलो इथं. आणि हे आहे पेमगिरी, म्हणजे महाकाय वटवृक्ष. ते मी तुम्हाला सगळं दाखवतो. तर हा सगळा परिसर बघा, हे सगळं ते वटवृक्ष आहे जे बघण्यासाठी आपण इथं आलेलो आहे. हे पेमगिरी आहे, पेमगिरी महाकाय वटवृक्ष, वडाचं झाड. तर याची खासियत अशी, हे जवळपास 1.5 एकर जागेमध्ये पसरलेलं आहे. आणि हे सगळे हे तुम्हाला कदाचित वेगवेगळे झाडं वाटत असतील. आता ह्याचा बुंदा बघा केवढा मोठा आहे. या बुंद्याला कव्हर करायला कमीत कमी 50 लोक लागतील, एवढं झाड आहे. तर हे जे सगळे झाडं आहे ना, सगळे एकमेकाशी कनेक्टेड आहे. बघा, आता ही इकडं चालली, तिथं नवीन झाड उगवलं. ती तिकडं चालली, तिथं नवीन झाड उगवलं. तर त्यामुळं हे पूर्ण जो परिसर आहे हा एकच आहे आणि सगळा एकमेकांशी कनेक्टेड आहे. बघा, हे बघा, दाखवतो मध्ये जाऊन. मध्ये मंदिर आहे, इथं काही पर्यटक देखील आलेले. हा, वट पौर्णिमा आली ना जवळ आता, मग बाया येतात का इथं लांबून लांबून वट पौर्णिमा? लांबून लोक येतात, लांबून लोक येतात. आणि मग लांबून खताची पोत्याची खिचडी राहते ना, हा, जाडून जाडून मला काढायची. कोणती, साबुदाण्याची का? शेवदाण्याची. हा, मला लय आवडते बरं का. हा, मग ती एवढं कधी राहते ती? आता राहिली 15 दिवस. वड सावित्रीला. खिचडीसाठी आपण काही करू शकतो. पुनवला येते पा, हा, पुनवला येते. पुनव म्हणजे पौर्णिमा. पुनवला येते. खिचडीसाठी आपण काही करू शकतो, कुठे जाऊ शकतो. नाही, या 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 वड पौर्णिमाला या, आपलं पोत्याची खिचडी या. वड पौर्णिमाला मी त्या मंदिरातच आहे. मला खिचडी भेटत नाही. का बरं? मग जेव्हा म्हणजे बसायला लागत ना, मग खाऊन पिऊन बसायचं ना. खाऊन पिऊन बसत मग तर बाया मूर्तीला हाल कुकूला येतात ना, हा. नाही जमत मला. मग त्याचं राहते ना आता मध्ये, मग बाया हळद कुकूला येत्या मूर्तीला, मग त्याच्याकडे राहते. जत्राच्या टायमाला एकदा राहते, हा, याला एकदा राहते, मग नाही, मग याचीच जाते देवाला उन्हाचं जागृत करून येते. तर मित्रांनो, त्या गडकरी आजी होत्या ज्या इथले सगळी देखरेख करता, इथल्या जे मंदिर आहे त्याची देखरेख करतात, त्यांच्याशी सहज गप्पा मारत होतो. हे ते मंदिर आहे इथे, आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे इथे वडपौर्णिमेला अनेक महिला येतात. बरं, तर लक्षात घ्या, तिथून आपण एंट्री केली होती ह्या परिसरामध्ये. तो जो सफेद कलरचा पोल दिसत असेल तुम्हाला, हा पोल, तर ह्या पोलपासून एंट्री केली होती. आणि हे पहिलं झाड आहे जिथून ही सुरुवात होती. आणि हे मंदिर साधारण सेंटर आहे या सगळ्या याचं. आणि हे बघा, सगळीकडे बघा, हा परिसर बघा, हा सगळा परिसर हा पेमगिरीमध्येच येतो.
हा सगळा परिसर बघा किती मोठं मोठे झाडे आहे सगळ्यात महत्त्वाचं. आणि आम्ही छकुली आणि मी मागच्या चाललो होतो इथं. हे बघा म्हणजे ह्या सगळ्या जे पारंब्या म्हणतो आपण, पारंब्याचे आता वृक्ष झालेले, झाडं झालेले मोठे मोठे. हो हो, आता ही पारंबी बघा केवढी खतरनाक आहे. कुठं झाली ती, तिकडं जाऊन परत झाडं झाली, तिथं जाऊन झाडं झाली. पावसाळ्यात इथं वरच्या डोंगरांवरून भरपूर पाणी येथून वाहतं. मी स्वतः पाहिलेलं आहे बघा. आता तिथे पण पारंब्याचं परत झाड झालेलं आहे. हे बघा इकडे आपण परिसर सगळा. ते जे निळं निळं दिसतंय तिथं ते मंदिर आहे जिथून आता आपण आलो. आणि हा जो मध्ये आहे, हे तुम्हाला बॅरिकेड दिसत आहे, तर हा मध्ये एक ओढा आहे जो डोंगरावर पाणी घेऊन येतो. आणि त्या बाजूला तिकडे पण झाड आपलं आहेच, त्या एकदम त्या तिकडं कोपऱ्याला गेलेलं आहे ते. इकडं पण बघा आणि इथं पण बघा, सगळीकडं झाडच झाड झाडच झाड. साधारण 1.5 किलोमीटरमध्ये 1.5 एकरमध्ये हे झाड पसरलेलं आहे. वडाच्या झाडाबरोबर इतरही झाडं आहे इथे, पण वडाचं जे झाड आहे ते सगळं इंटरकनेक्टेड आहे. आता हे बघा, हे एक वडाचं झाड आहे ते कुठं ना कुठं पारंब्यांशी इंटरकनेक्टेड आहे. हे बघा आता हे बघा जांगड कुत्ता कसं आहे, हे सगळीकडे इंटरकनेक्टेड आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही संगमनेरच्या आसपास असाल किंवा खरोखर निसर्गाचा चमत्कार बघायचा असेल तर एकदा तुम्हाला संगमनेरच्या ह्या पेमगिरीमध्ये जरूर आलं पाहिजे. फार सुंदर असं हे वटवृक्ष आहे. आता ह्या माझ्यासमोर जे हे तुम्हाला छोट्याशा ह्या 2 दोऱ्या दिसते आहे, ह्या पण एक दिवस जमिनीला टेकतील आणि याचंसुद्धा एक मोठं वृक्ष होईल कधी ना कधी, अशा आशा धरूया. कारण हे पूर्ण वरून येऊ राहिलं बघा, झाडांपासून येऊ राहिलं. क्या बात आहे. हे बघा मित्रांनो, इथं देखील माझ्या जगबीर सिंग सर आणि माझे तपोवनचे सगळे साथीदार आणि नाशिकचे सगळे तपोवनप्रेमी, पर्यावरणप्रेमी, त्यांची एकदा सहल इथं केली पाहिजे. त्यांना कळेल की काय सुंदर निसर्गाचा चमत्कार आहे. आणि हे आपले नालायक देशप्रेमी जे फेसबुकवर, व्हॉट्सअपवर देशाची शपथ खातात ना, की भारत माता की जय वगैरे, त्यांनी केलेली गाणे. कारण पाकिस्तानी तर इथं येऊ नाही शकत, तेव्हा इथं तर चूलच मांडलेली आहे. म्हणजे इथं मटणाचा ताव झालेला दिसतोय. म्हणजे एखादी आग जर भडकली तर विचार करा, अख्खं ही वनसंपदासुद्धा जळू शकते. एक दिवस हे जमिनीला टेकेल, इथं खाली जमिनीला टेकेल आणि याचं पण वृक्ष होईल. अनेक पारंब्या. तर मित्रांनो, असं हे पेमगिरीचं महाकाय वटवृक्ष एकदा बघायला नक्की या. काही लोक ठाण्यावरून इथे आलेले आहे, सगळे कंपनी ठाण्याचे, त्यांच्याकडनं जाऊन फोटो काढून घेतले. हे झाड बघा किती मोठे, म्हणजे एक एक बुंदा इतका मोठा आहे की ह्या बुंदा तर इतका मोठा आहे. हाच मला वाटतं मदर वृक्ष असेल बाकीच्यांचा, कारण हाच सगळ्यात मोठा दिसतोय. त्याच्यानंतर मग हे बाकीचे सगळे वाढलेले. एकदा जरूर या आणि जरूर बघा. आता मी प्रयत्न करतो, इथं पेमगिरी किल्ला पण आहे असं मला कळलं, तर आम्ही पेमगिरी किल्ल्यावर जातो आहे. आणि तिथे शहाजीराजे भोसलेंचं एक पुरातन वाडा देखील तिथं मला आत्ता मॅपवर दिसलं आहे. तर मी तिथे पण जाण्याचा प्रयत्न करणार आहे, ते पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. पण नवीन निकलत आहे. आत्ता ह्या मावशी म्हटल्या, कोण बहीण भाऊ आहे का तुम्ही? हिला लय हसू आलं. मावशींना मी म्हटलं हा बहीण भाऊ आहे आम्ही. कारण नवरा बायकोचं नातं, बहीण भाऊ, नवरा मित्र सगळंच असतं त्याच्यामध्ये. आणि जेव्हा ती अटॅचमेंट असते तेच नातं
विश्वासाचं होतं आणि एकमेकांचं सॅक्रिफाईस, एकमेकांवर 100% विश्वास तेव्हाच निर्माण होतो, जेव्हा एकमेकांवर 100% विश्वास आणि 100% नितळ भावना, नितळ प्रेम. मग तुला भाऊ म्हणून मी आवडेल का नवरा म्हणून? दोन्ही पण. एवढा भारी भाऊ पण पाहिजे खरंच आयुष्यामध्ये. पण माझी स्वतःची बहीण तर मित्रांनो, आम्ही शहागडची चढाई करतोय आणि याला स्वराज्य संकल्पगड म्हणतात. स्वराज्य संकल्पगड म्हणतात. म्हणजे कदाचित शहागड याचं नाव आहे. कदाचित महाराजांनी इथं संकल्प घेतला असेल की इथं स्वराज्य महाराष्ट्रात झालं पाहिजे. पकड का मोबाईल. हो आहे पाहिजे. अरे वा, क्यूट 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 क्यूट. इथं या ब्रिजवर येताना नाही होतं. तर पेमगिरीचं जे महाकाय वटवृक्ष आहे त्याच गावामध्ये अगदी 10 मिनिटावर हा शहागड देखील आहे. शहागड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पिताश्री जे होते शहाजी राजे महाराज, त्यांचा हा गड होता. आणि इथेच कुठेतरी शहाजी राजांचा खरं तर वाडा पण दाखवत आहे, पण मला तर एकदाच दिसला मॅपवर, नंतर नेटवर्क गेल्यामुळे पुन्हा दिसला नाही. तर बघूया, तो पण जर दिसला आपल्याला पुढे इथे वाडा त्यांचा, तर तो देखील मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. मला वाटतं आता पोचलोय आपण आलेले आणि आता मला वाटतं हे लास्ट पॉईंट आहे. पण इथं गडाच्या एकदम माथ्याशी आलेलं आहे आणि तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन वाचू शकता. मी इथं वाचलं आहे, पण ते माझा जास्त अभ्यास नसल्यामुळं मला जास्त काही कळालं नाही त्यातलं. फक्त एवढंच कळालं की मुघलांनंतर आणि निजामशाही, मुघलांचं शहाजीराजांशी काही पटलं नाही वगैरे, त्यामुळं शहाजीराजांनी इथं संकल्प केला की नाही, आता स्वराज्य झाडलं पाहिजे. आणि इथं तसं विशेष असं काही राहिलेलं नाही आहे. इथं फक्त एक पाण्याचा टाक आहे. हे बघा, हा पाण्याचा टाक आहे जो तेव्हाचा आहे. हा पाण्याचा टाक आहे, त्याच्यात एक घाण आहे चालत तिथं मला. हे बघा, हा पाण्याचा टाक आहे. याच्यात घाण केलेली आहे लोकांनी. अरे वा, मोठे मोठे मासे याच्यात, क्या बात आहे. तगडे मासे खेळू राहिले मस्त. तर इथं आता विशेष असं काही नाही आहे. हा पाण्याचा एक टाक आहे आणि हे एक मंदिर इथं विशाल काय बांधलेलं आहे. आपण त्या बाजूला तिकडे जाऊन बघूया काय नेमकं काय बघायला मिळतं का आपल्याला. इथले स्थानिक सांगत होते की जिजाऊ माँसाहेब छत्रपतींना जन्म देण्याआधी 2-4 दिवस आधी इथे होत्या आणि इथून त्यांनी तिकडं शिवनेरीकडं प्रस्थान केलं आणि नंतर शिवनेरीमध्ये बाळ शिवाजी राजेंचा जन्म झाला असं इथले स्थानिक चव्हाण भाऊ भेटले आम्हाला. हे चव्हाण साहेब बसलेले इथे, त्यांनी आम्हाला सांगितलं की असं असं आहे. तर काय माहिती. तिकडं मासे होते, इथं नाही. इथं नाही मासे, त्या तिकडं होते मासे. तर हा पाण्याचा टाक आहे इथं आता साबूत, आणि तुम्हाला दाखवतो आता. हे बघा, इथं देखील एक पाण्याचा टाक आहे. आणि आपण जे आता पेमगिरीला गेलो होतो, पेमगिरी ह्या इथे ते झाड आहे, हे झाड ते पेमगिरीचं झाड आहे. महाकाय वटवृक्ष जे आहे ते तिथे. आणि हा परिसर बघा, ते सुंदर आहे, परिसर सुंदर आहे. बाकी छत्रपतींच्या काळातलं इथं असं विशेष असं काही राहिलेलं नाही. हे मंदिर इथं बांधलेलं आहे आणि मंदिर बघण्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही आहे. त्याचं कारण असं, मी शहागडला आलो आहे तर मला गडच दिसला पाहिजे. माझ्या राजांची थोडी तरी निशाणी कुठेतरी दिसली पाहिजे, पण ती
न दिसता, तिला न जपता अशी ठिकठिकाणी मंदिरं बांधून देतात. आणि ज्याच्यात खरा देव आहे म्हणजे माझ्या राजाच्या गडांमध्ये, गडकिल्ल्यांमध्ये, ते काही इथे दिसत नाही आहे. आता हे बुरुज स्टाईल असं ते बांधून राहिले. पण शिवाजीराजे इथं राहून गेलेले, मा जिजाऊ इथं राहून गेलेले. त्यांची जी प्रसूती होती त्याच्या आधी मोठी गोष्ट आहे. आपण त्या पॉईंटला जाऊ. एक शहाजीराजांची आठवण म्हणून तो जो समोर एक जो गड दिसतोय ना, कोणता गड म्हटलं होतं का ते? भैरवगड. कोणता? तर तो एक गड आहे जिथं एक स्टॉप तेव्हा जिजाऊ मातांनी घेतला असेल. आणि हा सगळा परिसर इथे एक छान असं सेटिंग बनवलेलं आहे. टेम्पो बघा असं खेळतोय आणि सनसेट अतिशय जबरदस्त आहे. काय प्लॅन आहे? अजून नाही ना? अजून वैतागली नाही मला. हे बघ, इथं पण एक छोटासा टाक आहे. हा पण छत्रपतीकालीनच असणार आहे. असतील इथं काही ना काही पाऊल खुणा. ह्या खाली रस्ता दिसतो जिथून आपण वर आलो. हां, अजून काय? अजून भरपूर त्रास द्यायचा आहे. छळायचं. तो खूप छळायचं आहे. छळून झाल्यावर मग विचार करायचा काय करायचंय. खिला पिला के मारेगी तू मेरे को. ते समोर मंदिर. चल मित्रांनो, तो तिथं वर राहिला पेमगिरी किल्ला. आणि रस्त्यामध्येच हा एक छोटासा ब्रिज आहे मस्त असा. तर त्या ब्रिजवर आता आम्ही जाणार आहोत. तुम्हाला दाखवतो तिथून काय नजारा आहे. तर त्या ब्रिजवर आता मी ह्या बाजूने आलो आहे आणि आमच्या त्या बाजूने येत आहे. तर इकडे असा शॉट घेण्याचा प्रयत्न करतोय. हा खालून रस्ता येणारा, वरती जाणारा. आणि हे असं पाय ओळख पण नाही देणार. कमाल आहे. मित्रांनो, हा सनसेट जिथं होतोय ना, ते शहागड आहे. आता ज्या ब्रिजवरून आपण इथे आलो, हा तो ब्रिज आहे. हा एक व्ह्यू पॉईंट आहे इथे. आणि या आमच्या सवयत आहे. आणि हा एक अतिशय सुंदर कथडा असा इथे आहे. आणि आजूबाजूचं वातावरण बघा तुम्ही किती सुंदर आहे. आणि पेमगिरीचे जे झाडं आहे ना, ते त्या तिथे कोपऱ्यात आहे. आणि जबरदस्त असा व्ह्यू आहे. आता थोड्याच वेळात सनसेट पण होईल. भारत माता. हां, काही नाही, बड्डे विश केला. भारी ना? काय भारी. म्हणते मला लय आठवण येते ना मम्मा. या ना तुम्ही. एकदा सांगितलं. छत्रपती शहाजीराजेंचा विजय असो. तर आता मित्रांनो, आम्ही निघालोय SMBT संगमनेर कॉलेजला. तिथं आमच्या लेकीला आम्ही भेटणार आणि तिच्याबरोबर लंच करून, डिनर करून आजचा दिवस आमचा संपणार. संगमनेरच्या दिशेने किती मोठं वानर आहे बघा मित्रांनो. खास माझ्यासाठी शॉट देतोय तो. दिसलं का तुम्हाला? इथं आता ह्या झाडाच्या मागे हे बघा, वानर आहे. वानर, माकड नाही आहे, मोठं वानर आहे. पण एकटाच दिसतोय. बाकीचे त्याचे